मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एका तृतीयपंथी व्यक्तीसोबतचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झालाय। संपूर्ण महाराष्ट्रात डोंगी बाबा अशोक खरात या प्रकरणाने वातावरण अजून तापलेलंच होतं, पण तेवढ्यात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक अत्यंत वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये मंत्री नरहरी झिरवाळ हे एका सरकारी बंगल्यामध्ये त्यांच्या बेडरूम मध्ये आहेत आणि तिथे त्यांच्या बेडवर एक तृतीयपंथी व्यक्ती आक्षेपार्ह अवस्थेत दिसली आहे। तिथे मद्यपान सुरू आहे, तिथे मांसाहारी पदार्थ देखील प्लेटमध्ये ठेवले असल्याचं त्या व्हिडिओमध्ये दिसतंय। हा व्हिडिओ काल रात्री व्हायरल झाला होता, पण आज या व्हिडिओचं सत्य समोर आलं आहे। मग या व्हिडिओमध्ये दिसणारा तो तृतीयपंथी व्यक्ती नेमकं कोण आहे, त्याचं नाव काय आहे, तो व्यक्ती आणि नरहरी झिरवाळ याचे पूर्वीचे काय संबंध होते या संदर्भातले फोटो देखील आज समोर आले आहे। हा व्हिडिओ नेमकं कोणी काढला, या घटनेचा पडद्यामागचा सूत्रधार नेमकं कोण आहे? कारण काल मंत्री झिरवाळ यांनी मुख्यमंत्र्यांची दुपारी भेट घेतली होती। हा व्हिडिओ आधीच आहे आणि तो व्हायरल होणार याची कल्पना त्यांना आधीच आली होती अशी चर्चा होती, म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांची एक भेट घेतली अशी चर्चा झाली। मग या प्रकरणाचा मास्टरमाइंड कोण आहे, या व्हिडिओमुळे त्यांच्या बाबत काय घटना घडलेली आहे, जेव्हा या व्हिडिओचं सत्य समोर आलं ते सत्य ऐकून महाराष्ट्र हादरलाय अशा प्रकारची माहिती समोर येत आहे। हा व्हिडिओ समोर येताच झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली, कारण या व्हिडिओमध्ये जे सत्य होतं ते सत्य वेगळंच होतं आणि आज जे समोर आलं आहे ते सत्य पूर्णतः वेगळं आहे। या व्हिडिओमधला जो तृतीयपंथी आहे त्याचा इतिहास तपासला गेला, तो व्यक्ती कोण, तो काय करायचा, याआधी त्याने काय अनेक लोकांबरोबर केलेलं आहे। जेव्हा हे सत्य बाहेर आलं तेव्हा महाराष्ट्राला खरातच्या प्रकरणात जेवढा धक्का बसला नव्हता त्यापेक्षा मोठा धक्का बसलाय। मग या व्हिडिओचं नेमकं सत्य काय आहे, कोण आहे तो तृतीयपंथी व्यक्ती, हा व्हिडिओ कुणी काढला, हा व्हिडिओ काढण्यामागे कोणाचा हात आहे, हा व्हिडिओ बाहेर येण्यामागे कोण मास्टरमाइंड आहे, चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट। एक घटना जिने महाराष्ट्राला हादरा दिला। खरं तर ही गोष्ट सुरू होते सोशल मीडियावर वनव्यासारख्या पसरलेल्या एका व्हिडिओ पासून। ही क्लिप साधी सुधी नव्हती। राज्यामध्ये एक वरिष्ठ व्यक्तिमत्व मंत्री नरहरी झिरवाळ एका शासकीय निवासस्थानात दिसत आहे व्हिडिओमध्ये। त्यामध्ये आक्षेपार्ह स्थितीमध्ये तृतीयपंथी व्यक्ती चक्क बेडवर झोपला आहे। आता मात्र चर्चेचा विषय हे निवासस्थान नसून तिथे उपस्थित असलेली दुसरी व्यक्ती आहे। एका तृतीयपंथी व्यक्ती तिथे असलेली उपस्थिती आणि त्या ठिकाणचं वातावरण पाहून पाहणाऱ्यांच्या भुवया उंचावल्याशिवाय राहत नाही। व्हिडिओमध्ये नेमकं काय दिसलं, व्हिडिओमध्ये असं काय दिसलं की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झाली। व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय झिरवाळ साहेब खोलीत प्रवेश करतात, त्याच वेळी ती तृतीयपंथी व्यक्ती तिथे अगदी सहजपणे वावरत आहे। केवळ ती उपस्थित नाहीये तर तिथल्या वस्तू, मांसाहाराचे ताट आणि इतर काही पेयांच्या बाटल्या हे तिथलं काहीतरी वेगळं चित्र उभं करतात। तिथं जो कॅमेरा फिरत आहे तो कॅमेरा कधी झिरवाळ यांच्या चेहऱ्यावर स्थिर होतो तर कधी सोप्याच्या आडून चोरून हा सगळा प्रकार चित्रित केला जात असल्याचं त्या व्हिडिओमध्ये जाणवतंय। हे चित्रीकरण पाहून असं वाटतं की कोणाला तरी हे जे व्हिडिओ होता तो जगासमोर आणायचा होता आणि त्याने हा सापळा अगदी सावधपणे रचला गेला असं वाटू लागलं। मग या व्हिडिओतलं सत्य काय आहे, या व्हिडिओची पार्श्वभूमी काय आहे, कोण आहे सूत्रधार, कोण आहे मास्टरमाइंड, हे सगळं आता समोर येणार होतं। हा व्हिडिओ बाहेर आल्यानंतर सगळ्यात पहिला प्रश्न उरला की पडद्यामागचा सूत्रधार कोण, इतक्या सुरक्षित ठिकाणी कॅमेरा कसा पोहोचला, याचं उत्तर लोकशाही मराठी या वाहिनीने समोर आणलंय। रवी यादव नावाच्या एका व्यक्ती अचानक माध्यमांसमोर काल आला आणि त्याने दावा केला की हा व्हिडिओ मी काढला आहे। पण मग हा रवी यादव नेमकं कोण आहे? रवी यादवने दिलेल्या माहितीनुसार व्हिडिओ दिसणारी ती तृतीयपंथी व्यक्ती म्हणजे पवन यादव आहे। त्या तृतीयपंथी व्यक्तीचं नाव पवन यादव असल्याचा दावा केला गेलाय। रवीने असा दावा केला की तो तृतीयपंथी व्यक्ती त्याचाच भाऊ आहे। पवनचे कारनामे ऐकूनही तपास यंत्रणा चक्रावून गेल्यात। आता रवी यादवने पवन यादवचा व्हिडिओ काढला इथपर्यंत ते खरं होतं, पण जो तृतीयपंथी व्यक्ती पवन यादव तिथे उपस्थित होता त्याचे नेमकं संबंध काय, तो तिथे कशासाठी आला होता आणि तृतीयपंथी व्यक्ती पवन यादव मंत्र्यांच्या बेडरूम पर्यंत पोहोचलाच कसा, त्याची पार्श्वभूमी काय। जेव्हा ही तपास करण्यात आला तेव्हा सगळ्यात भयानक सत्य बाहेर आलं।
समोर आलेल्या माहितीनुसार पवनचं व्यक्तिमत्व अत्यंत संशयास्पद आहे. तो मोठ्या नेत्यांशी आणि मंत्र्यांशी ओळख वाढवण्यात पटाईत होता. सुरुवातीला मैत्री करायचा, मग जवळीक आणि त्यानंतर जवळकीचा वापर करून संबंधित व्यक्तीला अडचणीत आणायचा, अशी त्याची पद्धत असायची, असा संशय व्यक्त केला जाऊ लागला. रवी यादव म्हणजे पवन यादवचा कथित भाऊ याच्या दाव्यानुसार पवनच्या फोनमध्ये अशा अनेक बड्या राजकीय नेत्यांचे फोटो व्हिडिओ असल्याचा दावा केलाय. तो या व्हिडिओचा वापर करून स्वतःची कामं करून घेतो, आर्थिक फायदा दबाव तंत्राचा वापर करून घेतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली. इतकंच नाही तर पवनने स्वतःच्या भावावरही खोटे गुन्हे दाखल केल्याने 25 लाखाची मागणी केल्याचा आरोप समोर येत आहे. आता तपास जसा जसा पुढे सरकू लागला तसा तृतीयपंथी पवन यादवची कुंडली बाहेर येऊ लागली. सूत्रांच्या माहितीनुसार पवनवर यापूर्वीच कुरार पोलीस ठाण्यात खंडणी आणि ब्लॅकमेलिंग सारख्या गंभीर कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे अशा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीचा मंत्र्यासोबत वावर कसा काय असू शकतो. काही जुने फोटो आता व्हायरल व्हायला लागले, ज्यामध्ये झिरवाळ साहेब पवन यादवचा सत्कार करताना दिसत आहे, तर कधी त्याला पुष्पगुच्छ देताना दिसत आहे. हे फोटो एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमातले आहेत, पण खाजगी आयुष्यात थेट शयनकक्ष बेडरूम पर्यंत पवनला मिळालेली एंट्री हे एक न सुटणारं कोड बनलं आहे. आता खरा धक्कादायक प्रसंग इथून सुरू होतो की हे सगळंच मंत्र्यांना माहिती होतं असा दावा करण्यात येतोय, कारण की हेच मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटले होते. असं म्हटलं जातंय की धूर निघतोय म्हणजे कुठेतरी आग लागलेली असती. झिरवाळ यांना कदाचित या संकटाची कुणकुण लागली असावी. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की हा व्हिडिओ व्हायरल होण्याच्या आधी काही तास आधीच म्हणजे काल दुपारीच यांनी तातडीनं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत नेमकं काय चर्चा झाली अद्याप गुलदस्त्यात आहे. तरी तपास यंत्र या भेटीला संभाव्य संकटाची पूर्वसूचना म्हणून पाहत आहे. रवी यादवने असे खळबळजनक खुलासा केलाय. त्याने झिरवाळ यांना सावध करण्याचा प्रयत्न केला होता. पवनच्या नादाला लागू नका, तो तुम्हाला अडचणीत आले असा इशारा त्यांनी दिला, परंतु त्यावेळी झिरवाळ यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. पवनची मागणी आर्थिक नव्हती, तर त्यांनी चक्क माझ्याशी लग्न करा, ट्रान्सजेंडर कमिटीवर मोठं पद द्या, मला मंगळसूत्र घाला, अशी मागणी करून त्या मंत्र्यावर दबाव टाकल्याचं संशयित कृत्य आहे. आजचा व्हिडिओ हा बाहेर आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की सगळ्याच राज्यात अशोक खरात प्रकरण गाजत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्याचा जुना बाहेरने व्हिडिओ येणं हा केवळ योगायोग आहे की एखादं राजकीय षडयंत्र. हा व्हिडिओ साधारण 6 ते 7 महिने जुना असल्याचं मत तज्ज्ञांचं आहे. रवी यादवच्या म्हणण्यानुसार तो खूप घाबरला होता. त्याने पोलीस आयुक्तांना पत्र दिले, पण मोठ्या नावाचा समावेश असल्याने कारवाई झाली नाही. पण जेव्हा त्याने पाऊल उचलले तेव्हा त्याला मंत्र्यांच्या कार्यालयातून धमक्या येत असल्याचं त्यांनी सांगितलं. पवन यादव हा मंत्रालयाचे बनावट आय कार्ड वापरून व्यावसायिकांची फसवणूक करत असल्याचा आरोपही आता जोर धरू लागला. या घटनेनंतर राजकीय आरोप याच्या प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या गेल्या. काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करत झिरवाळ यांचा राजीनामा द्यायची मागणी केली. जनतेच्या पैशावर चालणाऱ्या सरकारी निवासस्थानाचा असा वापर करणं चुकीचं आहे असं देखील त्यांनी म्हटलं. अंजली दमानिया यांनी देखील टीका याच्यावर केली आहे. आता तपास यंत्रणा या व्हिडिओचा शोध घेत आहेत, त्याच्यामधली सत्यता तपासत आहेत. येणाऱ्या काळात नक्कीच या बेडरूम मधील व्हिडिओचं सत्य बाहेर येणार आहे. सरकारी बंगल्यातली ती रहस्यमय पार्टी, तो लपवलेला कॅमेरा की एका जबाबदार मंत्र्याचं एक कथित रूप, तुम्हाला काय वाटतं? हे राजकारणातील एक काळं षडयंत्र आहे की झिरवाळ यांच्याकडून झालेली मोठी चूक? नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.